हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा आपला जो 8 लेसन आहे पहा, याचा हा सेकंड पार्ट आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। याचा फर्स्ट पार्टचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोडेड आहे आणि हा आपण आता सेकंड पार्ट बघणार आहोत। पहा, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीपासून आपण स्टार्ट करतोय। फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण विद्युत, घर्षण विद्युत मराठीमध्ये। द इलेक्ट्रिसिटी चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी। दिस चार्ज इज प्रोड्यूस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन, hence it is called static electricity. It remains on the object for a short duration. The charge of static electricity are absorbed in moist air. That is why their experiment should be performed in dry weather, particularly in winter. घर्षणामुळे म्हणजे फ्रिक्शनमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतात। पहा, घर्षणामुळे जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, फ्रिक्शनलमुळे जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते त्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतात। दिस चार्ज इज प्रोड्यूस ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन। हा चार्ज जिथे फ्रिक्शन, जिथे घर्षण झाले त्याच ठिकाणी निर्माण होतो। हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। इट रिमेन्स ऑन ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन। ही जी घर्षणामुळे किंवा फ्रिक्शनमुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते ही थोड्याशा वेळेसाठीच राहते। द चार्ज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब इन मॉइस्ट एअर। म्हणजे हा जो चार्ज आहे तो, त्याच्यावरती जो चार्ज आहे इलेक्ट्रिसिटीचा तो दमट हवेमध्ये शोषला जातो। त्यामुळे हिवाळ्यात कोरड्या हवेत हा एक्सपेरिमेंट करता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा जो आपण खाली एक्सपेरिमेंट करणार आहोत फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचा, हा कोरड्या हवेत, हिवाळ्यामध्ये कोरड्या हवेत करता येईल। काय एक्सपेरिमेंट आहे बघा, ॲपरेटस बघूया, साहित्य काय आहे बघूया। अ फ्यू स्ट्रॉ, वुलन क्लॉथ, ग्लास बॉटल। काही स्ट्रॉ घ्यायचे आहेत, वुलन क्लॉथ्स आणि काचेची बॉटल। प्लेस अ स्ट्रॉ on a bottle, take another straw near it, observe what happen, leave the straw on the bottle as it is, rub the other straw against woolen cloth, take it near a straw, observe what happen. Now take 2 straw and rub them against woolen cloth at the same time, keep one of straw on the bottle, take the other near it, see what happen, keep the rub straw on a bottle as it is, take a woolen cloth on which it was rubbed close to it. बघा, हा काय करायचं आहे, बाटलीवरती एक स्ट्रॉ ठेवायची आहे, दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्यायची आहे, काय होतं ते पाहायचं आहे। नंतर बॉटलवरची स्ट्रॉ तशीच ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ लोकरनी घासायची आहे, वुलननी घासायची परत ती। बघा, ऑब्झर्वेशन तुम्हाला काय काय करायचं आहे, पहिले दोन्ही स्ट्रॉ शांत असतील तेव्हा एकमेकांजवळ नेल्यावरती काहीही होणार नाही। नंतर तुम्ही एक वुलनवरती घासायची आहे आणि ती दुसऱ्या स्ट्रॉवर न्यायची आहे, मग काय होतं बघायचं आहे। नंतर दोन्ही स्ट्रॉ वुलन क्लॉथ्सनी घासायचे आहेत, दोन्ही स्ट्रॉ, हां, आणि मग एकमेकाजवळ न्यायचे आहेत, काय होतं ते बघायचं आहे। आणि नंतर बॉटलवर घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवायची आणि ज्याने घासलं तो लोकरीचा कपडा, लोकरीचा म्हणजे वुलनचा क्लॉथ त्याच्याजवळ न्यायचा आहे। असे 4 ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचे आहेत आणि लिहायचे आहेत। 3 आहेत बघा। चार्ज स्ट्रॉ इज टेकन नियर अ अनचार्ज स्ट्रॉ, काय होईल, रिपेल्स होईल, अट्रॅक्ट होईल, काय होईल। आणि सेकंड आहे 2 स्ट्रॉ कॅरिंग सिमिलर चार्ज अबाउट डॉट नियर इच अदर, काय होणार आहे। आणि अ चार्ज स्ट्रॉ अँड अपोजिट चार्ज क्लॉथ, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये अ चार्ज क्लॉथ इज टेकन नियर द अनचार्ज, म्हणजे एक चार्ज आहे एक अनचार्ज आहे, मग त्या काय होणार आहे ते ऑब्झर्वेशन तुम्ही लिहायचं आहे। पहा, इथे काय होणार आहे, जो फर्स्ट आहे चार्ज स्ट्रॉ इज टेकन नियर अनचार्ज स्ट्रॉ, इट अट्रॅक्ट्स, म्हणजे चार्ज आणि अनचार्ज स्ट्रॉ जेव्हा जवळ नेतील तेव्हा त्या अट्रॅक्ट होतील एकमेकांना। नंतर 2 स्ट्रॉ कॅरिंग सिमिलर चार्ज, 2 स्ट्रॉ घासल्या त्याच्यावरती सिमिलर चार्ज झाला, मग त्या काय करणार, रिपेल्स। बघा, त्याच्यामध्ये रिपल्शन होणार दोघांच्या मध्ये। आणि चार्ज स्ट्रॉ अँड अपोजिट चार्ज क्लॉथ, म्हणजे स्ट्रॉ चार्ज आहे आणि त्याच्या अपोजिट चार्ज त्या क्लॉथवरती आहे, वुलन, मग ते सुद्धा काय होणार, ते सुद्धा अट्रॅक्ट होणार एकमेकांच्या जवळ, अट्रॅक्शन होणार त्यांच्यामध्ये। पहिल्या ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन, फर्स्ट ह्याच्यामध्ये, नंतर रिपल्शन आणि थर्ड अट्रॅक्शन। याच्यावर इन्फ्लुएन्स आपण काय काढणार आहोत बघा। इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट, फर्स्ट हे झालं। देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्ज, सेकंडमध्ये काय झालेलं, इथे दोघांच्यावर सेम चार्ज होता म्हणून ते एकमेकाला रिपेल्स करतील। आणि थर्ड आहे देअर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्ज,
म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये वुलन क्लॉथ आणि हा थर्ड जो आपण बघितला स्ट्रॉ ह्याच्यामध्ये अनलाईक इलेक्ट्रिक चार्ज होता, म्हणून सुद्धा हे काय करतात अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजे त्यांच्यामध्ये अनलाईक इलेक्ट्रिक चार्जमध्ये अट्रॅक्शन आहे. हेन्स रिपल्शन इज युज्ड ॲट द टेस्ट ऑफ आयडेंटिफिकेशन अँड इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. बघा इथे आपण हा एक्सपेरिमेंट बघितलेला आहे. पुढे पण तुम्हाला हा एक्सपेरिमेंटच आहे पहा. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ थर्माकोल बॉल, मस्टर्ड सीड इन अ बॉटल अँड शेक द बॉटल विगरसली. द सीड ट्राय टू मूव्ह अवे फ्रॉम इच अदर बट स्टिक टू द बॉटल. थर्माकोलचे बॉल्स आणि मोहरीचे दाणे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये घेऊन जोरात जोरात हलवायचे आहे. दाणे एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण बाटलीला चिटकून जातात, कारण दोन दाण्यांमध्ये सेम चार्ज असतो. सेम चार्ज आला की ते रिपेल्स करतात. तसंच काचेची बाटली आणि दाण्यांच्यामध्ये अपोजिट चार्ज असतो, म्हणून ते काचेच्या बाटलीला जाऊन चिकटतात. पुढे बघा, ट्राय दिस टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. इथे तुम्हाला आपण नेहमीचाच हा प्रयोग आहे की एक प्लास्टिकचा कंगवा आहे, तो घासायचा आहे आणि तो कागदांच्या तुकड्याजवळ न्यायचा आहे. काय होईल बघा. टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. रब अ कोम्ब और अ बलून ऑन युअर हेअर ॲज शोन इन द पिक्चर. टेक अ कोम्ब नियर अ थिन trickle of water from a tap. See what happen. Now draw the comb away from the ट्रिकल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन. बघा काय सांगितलं आहे तुम्हाला. पहा या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपण कंगवा रब करायचा आहे, पहा घासायचा, आणि तो पाण्याचा हा बघा ट्रिकल म्हणजे ओहळ, छोटासा पाण्याची काय म्हणतो आपण त्याला, धार पाण्याची म्हणूया, तर तो घासायचा आणि ह्या पाण्याच्या धारेजवळ न्यायचा आहे. तर काय होणार आहे, तर आपण हा जो कंगवा घासणार आहोत, सुरुवातीला पाण्याची धार ही सरळ पडत असेल, कारण त्याच्यावरती पॉझिटिव्ह पण तेवढेच आहेत, निगेटिव्ह पण तेवढेच आहेत चार्ज, त्यामुळे ती न्यूट्रल आहे आणि ती सरळपणे पडते आहे. पण जेव्हा आपण हा कंगवा, घासलेला कंगवा त्या पाण्याच्या धारेजवळ नेऊ, तेव्हा या कंगव्यामध्ये निगेटिव्ह पार्टिकल्स जास्त आहेत घासल्यामुळे, तर ते निगेटिव्ह पार्टिकल्स पाण्याच्या त्या धारेला किंवा त्या ट्रिकलला अट्रॅक्ट करणार आणि त्याच्यामधले निगेटिव्ह पार्टिकल्स स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आणि ती पाण्याची धार सुद्धा मग कशाकडे, कोंबकडे अट्रॅक्ट होणार आहे. पण थोड्या वेळाने जेव्हा आपण कंगवा दूर नेतो तेव्हा त्याचे जे निगेटिव्ह पार्टिकल्स असतात त्या टिकलमधले ते पूर्ववत येतात आणि ती धार नॉर्मलपणे वाहायला लागते आणि त्यांचं आकर्षण थांबते थोड्या वेळाने. जेव्हा एकदम आपण घासतो कंगवा आणि तो जवळ नेतो तेव्हा तो निगेटिव्हली चार्ज असतो कोंब, आणि त्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज कोंब त्या टिकल पाण्याच्या धारेचे अट्रॅक्ट करतो, कारण त्याच्यामधले निगेटिव्ह पार्टिकल्स त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो तो, आणि निगेटिव्ह पार्टिकल्स पाण्याच्या धारेमधले कमी झाल्यामुळे ती पॉझिटिव्हली चार्ज होते आणि पॉझिटिव्हली चार्ज ती टिकल याच्या कोंबकडे अट्रॅक्ट होते. पण जेव्हा थोड्या वेळाने कोंब बाजूला नेला की ती नॉर्मल न्यूट्रल होते, परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह इक्वल होतात आणि त्याच्यामधलं अट्रॅक्शन असतं ते संपतं. पुढे बघा, आपल्याला काही एक एक्सपेरिमेंट म्हणजे असंच सांगितलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. एक्सपेरिमेंट नाही, एक हे सांगितलेलं आहे बघा. व्हॉट डज अ चार्ज बलून स्टिक टू द वॉल. तुम्ही कधी हा एक्सपेरिमेंट केलात की मला माहीत नाही, पण जेव्हा आपण बर्थडे डेकोरेशन करतो तेव्हा जर फुगे असे नुसते घासून भिंतीला लावलेत ना तरी चिकटतात. आता तुम्हाला ह्याचं रिझन कळेल का चिकटतात, तर घासल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होऊन ते भिंतीला चिकटतात. ऑलवेज रिमेंबर अ नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल ऑन अ अनचार्ज न्यूट्रल ऑब्जेक्ट. हे आपण आधीच बघितलेलं आहे की न्यूट्रल एखादी वस्तू असते तेव्हा तिच्यावरती कोणताही चार्ज नसतो, तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इक्वल असतात. द इलेक्ट्रिकली चार्ज जनरेटेड बाय इंडक्शन स्टेज ओनली ॲट लॉंग ॲज चार्ज ऑब्जेक्ट इज नियर टू इट. म्हणजे आपण आता मगाशी पाण्याच्या धारेचं आणि ह्याचं बघितलं की जवळ असेपर्यंत चार्ज असतो, लांब नेल्यावरती तो चार्ज त्याच्यामधला संपतो. पुढे बघा, पुढे तसाच एक प्रकारचा एक्सपेरिमेंट दिलेला आहे तुम्हाला. काय केलेलं आहे इथे बघा, आपण बघूया एक्सपेरिमेंट. पहा, पुढे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. व्हेन अन अनचार्ज ॲल्युमिनियम बॉल इज बॉट नियर अ निगेटिव्ह चार्ज बलून द फॉलोइंग थिंग्स हॅपन. म्हणजे बघा, चार्ज नसलेले ॲल्युमिनियमचे बॉल जेव्हा निगेटिव्ह चार्ज असलेल्या बलूनजवळ आणले जातात तेव्हा हा निगेटिव्ह चार्ज इथे दिले बघा तुम्हाला. चार्ज कसले आहे त्याच्यावरती,
निगेटिव्ह चार्ज आहेत. पहा इथे दिसते तुम्हाला ह्या बलूनवरती निगेटिव्ह चार्ज आहेत आणि ॲल्युमिनियम बॉल आहे तो पॉझिटिव्ह ॲल्युमिनियम बॉल आहे आपल्याला दिलेला. इथे फुगा आहे तो आपला बलून आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे आणि ॲल्युमिनियमवरती न्यूट्रल आहे तो कोणताही चार्ज नाही आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की विरुद्ध चार्ज असल्यामुळे ते एकमेकाकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. आणि नंतर बघा सेकंड फिगरमध्ये काय झालेलं आहे. सेकंड फिगरमध्ये पहा तुम्ही एकमेकाला टच झाले अट्रॅक्ट झाल्यामुळे. टच झाल्यावरती दोघांमध्ये सेम चार्ज म्हणजे टच झाल्यामुळे त्या दोन्ही वस्तूंवरती सेम चार्ज आलेला आहे. त्यामुळे थर्ड फिगरमध्ये ते रिपेल्स झालेले आहेत. असे तुम्हाला एक हे दिलेले आहे. पुढे तुम्हाला गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप तुम्हाला सुवर्णपत्र विद्युतदर्शी तुमच्या प्रत्येक लॅबोरेटरीमध्येही असते. बघा काय आहे. दिस इज अ सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक charge on an object. It consists of copper rod which has a metal disc at the upper end and two thin gold leaves at the other. बघा इथे काय केलेलं आहे ह्या उपकरणामध्ये बॉटलमध्ये दोन खाली पानं दिसत आहेत बघा तुम्हाला खाली. ह्या तांब्याच्या दांड्याला जो त्याचा रॉड आहे तो कॉपरचा आहे आणि त्याच्या टोकाला दोन सोन्याची पानं चिटकवलेली आहेत पातळ पानं आहेत. आणि हा जो रॉड आहे तो बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून त्या ज्या सोन्याची पानं आहेत ती खाली राहतील. आता पहा काय करणार आहोत आपण एक्सपेरिमेंट काय याच्यामध्ये कशासाठी याचा उपयोग होतो. द रॉड इज प्लेस्ड इन अ बॉटल सो दॅट द डिस्क इज अबाव द बॉटल व्हेन अन अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकिंग नियर टू द डिस्क. बघा ही वरती डिस्क आहे तुम्हाला दाखवते मी. ही आहे डिस्क. ह्या डिस्कवरती जेव्हा पहा या डिस्कवरती जेव्हा एखादा रॉड नेलेला आहे पॉझिटिव्हली चार्ज. बघा व्हेन अन अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकिंग नियर अ डिस्क द लीव्स रिमेन क्लोज्ड. ज्या इथे हा नेलेला आहे अनचार्ज ऑब्जेक्ट जेव्हा ह्या डिस्क जवळ नेऊ. ही डिस्क आहे. ह्या डिस्क जवळ जेव्हा आपण पहा या डिस्क जवळ जर तुम्ही न्यूट्रल वस्तू एखादी नेली तर ही खालची जी दोन पानं आहेत पहा ही खालची जी दोन पानं आहेत ती मिटतात. पण इथे जर चार्ज्ड वस्तू आणली तर ही पानं बघा ही आता कशी ओपन आहेत तशी ती ओपन होतात आणि परत आपण या डिस्कला जर हात लावला तर ती परत न्यूट्रल म्हणजे नॉर्मल ह्याला येतात. प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये हे आहे तुम्हाला पाहता येईल स्कूलमध्ये. पुढे बघूया आपण. पुढे आहे ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सांगता येईल वातावरणातील विद्युत प्रभार म्हणजे वातावरणातील इलेक्ट्रिक चार्ज बघायचा आहे आपल्याला. वी हॅव एक्सपिरियन्स क्लाउड थंडर अँड लाइटनिंग. समटाइम वी हिअर ऑर रीड दॅट लाइटनिंग struck a tree on a building and some people or animal get killed. How does this happen? How can we prevent such injury or death? म्हणजे बघा आकाशात ढग विजा चमकणे हे आपल्याला अनुभव आहेत. कधी कधी आपण ऐकतो की वीज झाडावरती पडली किंवा बिल्डिंगवरती पडली किंवा काही लोक वीज पडून गेली असं आपण ऐकतो. हे घडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याच्या आधी आपण बघणार आहोत की आकाशात वीज चमकते किंवा जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमकं काय होते. बघा लाइटनिंग वेअर एअर अँड क्लाउड रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड ऑन द अप्पर साइड बिकम पॉझिटिव्हली चार्ज अँड लोअर साइड बिकम निगेटिव्हली चार्ज. आकाशात जेव्हा एअर आणि क्लाउड हवा आणि ढग एकमेकावरती घासतात तेव्हा ढगामध्ये न्यूट्रल असणारे ढग हे पॉझिटिव्हली चार्ज होतात आणि वरती हाफ जो आहे बघा इथे तुम्हाला दिलेला आहे हाफ ढग आहे हा पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि हाफ ढग आहे बघा हा हाफ ढग पॉझिटिव्हली चार्ज आहे हाफ ढग निगेटिव्हली चार्ज होतो. आणि निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज झाल्यामुळे काय होतं बघूया आपण. पहा इथे ढग निगेटिव्ह चार्ज हा हाफ ढग आहे आणि खाली बघा पृथ्वीवरती कोणता चार्ज इथे दिलाय पॉझिटिव्ह चार्ज दिलाय. त्याच्यामुळे काय होतं की सपाट जमिनीवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आकाशातला जो ढग हाफ आहे त्याच्या खालच्या भागावरती ऋण चार्ज आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि मग काय करतात ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होऊन तो जमिनीकडे वाहतो आणि अगदी जलद एका सेकंदापेक्षाही खूप ही घटना वेगात घडते आणि ह्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बघा इथे काय दिलंय
इलेक्ट्रिसिटी आणि ह्याच्यामध्ये लाईट साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस. या सगळ्या प्रोसेसमध्ये लाईट साऊंड आणि एनर्जी मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होते आणि आपण ह्याला लाईटनिंग म्हणजे वीज चमकते. जेव्हा निगेटिव्हली चार्ज हाफ निगेटिव्हली चार्ज क्लाउड हे पॉझिटिव्हली चार्ज जमिनीकडे अट्रॅक्ट होतात आणि ह्या प्रोसेसमध्ये लाईटनिंग तयार होते. तसंच पुढे आहे की लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज चमकते कशी बघा. हेच दिलंय की निगेटिव्हली चार्ज हे जे ढग असतात ते उंच इमारत आणि झाडं यांच्याकडे आकर्षित होते. वीज आकर्षित होते आपण बघितलेलं आहे. तसंच वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावरती झाडांच्या याच्यावरती पॉझिटिव्हली निगेटिव्हली म्हणजे अपोजिट चार्ज अट्रॅक्ट होतात आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकाकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे वीज पडते. तसंच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकाकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे विजा चमकतात आणि विजा पडतात. हे आपण इथे बघितलेलं आहे बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. पहा पुढे तुम्हाला दिलेलं आहे इथे लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडित रक्षक मराठीमध्ये. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्टिंग फ्रॉम लाइटनिंग स्ट्राईक. म्हणजे हे होऊ नये बघा, हे आपण जे बघितलं कशा विजा पडतात हे होऊ नये म्हणून काय इथे आपल्याला दिलेलं आहे बघा. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ लाइटनिंग स्ट्राईक. इट कन्सिस्ट लॉंग कॉपर स्ट्रिप विथ वन एंड forked, with his end is at highest part of the building. The other end of the strip is conducted to the plates of cast iron. A pit is dug into the ground. Coal salt are filled into the pit and iron plates is placed upright in the pit. म्हणजे हे बघा काय केलेलं आहे आपण बघूया की होऊ नये म्हणून काय करतात. तर कॉपरची एक पट्टी इमारतीच्या सगळ्यात उंच भागावरती हे बघा टिप एकदम वरती देतात आणि दुसरं टोक जमिनीच्या आत बघा इथे एक टोक वरती हे बघा इथे आणि इथून हे पूर्ण टोक खाली गेलेलं दिसतंय तुम्हाला. हे बघा हे पूर्ण इथून हे जमिनीच्या आपण बघितलं खाली आलेलं आहे. पहा इथून हे वरतून पूर्ण ही इथून हे पहा हे खाली आलेलं आहे. एक टोक वरती आणि एक टोक खाली. आणि काय केलं जातं इथे कोल आणि सॉल्ट हे टाकून जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्याच्यामुळे काय होतं तर वीज चटकन जमिनीत पसरली जाते आणि नुकसान टळतं. आपल्याला जे वीज जर कोसळली तर ती जमिनीत टाकली जाते बघा आणि आपलं हे होणारं नुकसान टळतं. पुढे बघूया आपण काय दिलंय तुम्हाला. Whenever an electrically charged cloud pass over the building, अशा बिल्डिंगच्या वरून जेव्हा इलेक्ट्रिकली चार्ज ढग पास होतो, the electric charge flowing towards the building are conducted into the ground through the copper strip. मग काय होतं जी वीज आपल्या बिल्डिंगवर पडणार असते ती ह्या वायरच्या मार्फत ह्या बघा ही कुठे पोचवली जाते जमिनीमध्ये पोचवली जाते आणि बिल्डिंगवरती पडणाऱ्या विजेचा धोका आपल्याला टाळता येतो. पहा इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. तसंच फर्स्ट पार्टचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे, तो सुद्धा पहा. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा.